2 ही संख्या 50च्या किती टक्के आहे? बघा, टक्केवारी काढत असताना आपल्याला बेसिक संकल्पना माहिती पाहिजे. फॉर्म्युला काय आहे टक्केवारी काढण्याचा? टक्केवारी बरोबर इथं प्राप्त घटक किंवा प्राप्त संख्या असते आणि या ठिकाणी एकूण घटक किंवा एकूण संख्या असते गुणिला 100. हा आहे आपला पायाभूत शेकडेवारीचा फॉर्म्युला सूत्र. मग आपल्याला 2 ही संख्या 50च्या किती टक्के आहे? म्हणून एकूण संख्या एकूण घटक 50, 2 ही तिच्यापैकी आहे म्हणून प्राप्त घटक आहे गुणिले 100. 50 एक 50, 50 दुनी 100, बेदुनी 4, म्हणून याचं उत्तर आहे 4%. हा आहे पायाभूत प्रश्न, अतिशय बेसिक. त्यानंतर एकछेद 2 हे 1/3च्या किती टक्के आहे? बघा, 1/2 हे 1/3च्या किती टक्के आहे? इथं येईल 1/2. 1/3च्या म्हणजे हा जो काही अपूर्णांक आहे हा व्यस्त होईल 3/1 गुणिले 100. 2×5 = 10, 5×3 = 15, म्हणजे किती टक्के? 150%. तर तो अपूर्णांक त्याच्या राहील 150. 150%. त्यानंतर बघा, तिसरा प्रश्न आहे. आता आपण आणखी काही बेसिक प्रश्न पाहूया. त्यापेक्षा एक वस्तू विकल्याने खरेदीच्या किती पट नफा झाला? तर शेकडा किती नफा झाला? ओके, एक वस्तू विकल्याने खरेदीच्या 3/5 इथं करायचं आपल्याला. खरेदीच्या 3/5 पट नफा झाला तर शेकडा किती नफा झाला? बघा, 3/5 पट नफा झाला एक वस्तू विकल्याने खरेदीच्या, बरोबर आहे. तर शेकडा नफा किती? मग या ठिकाणी 3/5 पट कशाच्या? खरेदीच्या. मग खरेदी किती? 100. मग 5 दुनी 10 म्हणजे 20×3 = 60, म्हणजे एकूण उत्तर किती? 60%, बरोबर आहे. एक वस्तू विकल्याने खरेदीच्या, मग खरेदी किंमत पकडायची आपण 100. 100च्या 3/5 पट म्हणजे नफा झाला, तर तो शेकडा किती? तर तो 60% आहे, म्हणजे उत्तर किती? 60%. ठीक आहे. त्यानंतर 16 नंबरचा प्रश्न बघा. 300 रुपयाच्या वस्तूची किंमत 360 रुपये झाली. 300 वरून किती झाली? 360 रुपये झाली. तर तिच्या मूळ किमतीत शेकडा किती वाढ झाली? बघा, बदल किती झाला? 300 वरून 360 म्हणजे 60 रुपये वाढले. कशावर वाढले 60 रुपये? या मूळ किमतीवर वाढले. मग मूळ किंमत किती? 300 गुणिले किती? 100. कारण या ठिकाणी एकूण संख्या किती घ्यायची? 300. प्राप्त संख्या किती घ्यायची? 60. मग ती किती येईल? 60/300. या ठिकाणी हे 2 शून्य कॅन्सल होतील. 3 दुनी 6 म्हणजेच किती टक्के? 20%. उत्तर काय येईल त्याचं? 20%. तर मूळ किमतीत शेकडा 20% नफा झाला. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 500 रुपये किमतीच्या वस्तूची किंमत शेकडा 25ने वाढली, तर त्या वस्तूची नवीन किंमत किती? 500 रुपये वस्तूची किंमत शेकडा कितीने वाढली? 25ने वाढली, बरोबर आहे. बघा, लक्षात घ्या, 500 रुपयाची वस्तू आहे, तिच्यात कितीने वाढ झाली? 25ने वाढ झाली. मग डायरेक्ट किती करायचे? 125%. मग इथं किती लिहायचे? 500 गुणिले 125/100. बघा, हे 2 शून्य कॅन्सल.
5ने गुणायचं, 5 × 5 = 25, 2 5 2 10 2 12, 5 1 5 6, किती होतील 625, 625 रुपये. या ठिकाणी एक संकल्पना आहे. समजा ही आहे 100 रुपये. या 100 रुपयात वाढ झाली सपोज 30%, बरोबर आहे. तर काय करतो आपण, हे 100 अधिक हे 100 गुणिले याचे करतो 30%, मग हे कॅन्सल होतात. मग हे 100 अधिक 30 म्हणजे किती झाले 130. जर 100मध्ये 30ची वाढ 130 आपण असे काढू शकतो, किंवा आपण त्याला डायरेक्ट असंही काढू शकतो 130%. 130%मध्ये कॅन्सल म्हणजेच किती आला 130. या दोन पद्धतीचा वापर आपण करू शकतो. तर त्यामध्ये मी या पद्धतीचा या ठिकाणी वापर केला की मूळ किंमत 100% पकडायची, 25% वाढ झाली म्हणजे 125%. मग 125% काढायचे त्या संख्येचे म्हणजे 500चे. मग 500चे 125% काढले तर त्याचं स्पष्टीकरण आहे, सोल्युशन आहे 625. नंतर आहे 90 पैसे हे 5 रुपयाचे शेकडा किती. 90 पैसे हे 5 रुपयाचे शेकडा किती. आता या ठिकाणी 90 पैसे बरोबर आहे, 5 रुपयाचे पैसे करायचे. मग 5 रुपयाला 100 पैशाने गुणायचं, गुणिले शेकडा म्हणजेच किती 100. याचं एकक काय करायचं समान करायचं, म्हणून 90 किती आले 500 गुणिले किती करायचे 100. बघा हा एक 0 कॅन्सल होतो, हा एक 0 कॅन्सल होतो. या ठिकाणी किती राहतो 9 किती 5 गुणिले किती 10 म्हणजेच हे किती होतील 90. कारण 10 9 90 किती 5. मग 5 1 5, 5 8 40, किती टक्के झाले ते 18%. या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला एकक जे असतील ते एकक कसे पाहिजे समान पाहिजे. एकक समान असल्यानंतरच आपण त्यांची शेकडेवारी किंवा टक्केवारी सांगू शकतो. म्हणून 1 रुपया बरोबर किती पैसे 100 पैसे, राईट. अशा पद्धतीनं मीटर असेल, किलोग्रॅम असेल, किलोमीटर असेल, हे सगळं आपल्याला एककात रूपांतरित करून घ्यावं लागेल. त्यानंतर बघा 5 लिटरच्या 2%, 5 लिटरचे 2.1/2%. इथं किती पाहिजे आपल्याला 5 लिटर या ठिकाणी आपल्याला पाहिजे 2.1/2%. 5 लिटरच्या 2.1/2% म्हणजे किती होतील मिलीलिटरमध्ये. बघा 5 लिटर गुणिले 2.1/2 ची टक्केवारी काढायची. 5 गुणिले 2 4 आणि 1 5, 5/2 गुणिले टक्केवारी म्हणजे छेदस्थानी 100, बरोबर आहे. आता हे लिटरमध्ये आहे, याला मिलीलिटरमध्ये करायचं म्हणजे 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. हे 2 शून्य काय झाले कॅन्सल. त्याच्यानंतर 2 1 2 5 10, नंतर 5 5 25, 25 गुणिले परत 5 आले म्हणजे 5 5 25, 5 2 10 112. इथं ते 125 मिली, 125 मिली या ठिकाणी त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं आपल्याला या प्रश्नांची उत्तरं काय करता येतात देता येतात. इथं पण काय केलं आपण 1 लिटरचं रूपांतर कशात केलं आहे 1000 मिलीलिटरमध्ये, राईट. आणि 5 लिटर गुणिले हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक गुणिले 1000 त्याला संक्षिप्त केलं, उत्तर आलं आपलं 125 मिलीलिटर. ठीक आहे. त्यानंतर आता आपण थोडेसे पुढच्या स्टेपचे ॲडव्हान्स उदाहरणं घ्यायला सुरुवात करतो. आता आपण बेसिक बघितला. बघा सुरज त्याच्या वार्षिक उत्पन्नाच्या 17% म्हणजे 72,318. या ठिकाणी काय करायचं आहे 72,318 एवढी रक्कम तो काय करतो LICमध्ये गुंतवणूक करतो. तर त्याचा मासिक पगार किती. बघा सुरज त्याच्या वार्षिक उत्पन्नाचे किती टक्के 17% म्हणजे किती आले लक्षात घ्या.
17% बरोबर 72,318. त्याचा जो काही वार्षिक पगार असेल तो आपण 100% पकडला, 100 पकडला, तर त्या 100चे 17% म्हणजे किती आले? 17 आले. ते 17 बरोबर त्यांनी किती घटलं आहे की 72,318 मध्ये गुंतवणूक करतो, तर त्याचा मासिक पगार किती? त्याचा काय करायचं आहे? मासिक पगार आपल्याला काढायचा आहे, बरोबर आहे. मग या 17ने आपण जर इथं दोघांकडे भाग दिला तर या ठिकाणी भाग दिल्यानंतर 17 चौक किती होतील? 68. खाली किती उरतात? 4 उरतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर 4 उरल्यानंतर पुढे किती येणार? आपले 3 येणार, बरोबर आहे. मग 17 दोन्ही किती होतील? 34. मग आपण 34 वजा करणार, किती उरतील इथं? 9. नंतर किती येणार? 17 पाचशे किती होतील? 85. मग 85 वजा केले परत किती येतील? 6. मग 17 चौक 68, ठीक आहे. 1% बरोबर एवढा. मग आपण याला 100ने गुणायचं आहे म्हणजे 100% आले, राईट. मग याच्यावर किती शून्य येतील? 4, 2, 5, 4. याच्यावर येतील आपले शून्य 2 शून्य, बरोबर. इकडे 2 शून्य तर इकडे 2 शून्य. पण आता हा जो कसा पगार होता त्याचा वार्षिक उत्पन्न होतं, मग हे काय झालं? त्याचं वार्षिक झालं, राईट. म्हणजे त्याचं एकूण वार्षिक उत्पन्न किती झालं? 4,25,400. आपल्याला वार्षिक विचारलेलं आहे का? नाही. आपल्याला कसं विचारलेलं आहे? आपल्याला विचारलेलं आहे मासिक. मग आपल्याला काय करावं लागेल? याला आपल्याला भाग द्यावा लागेल कितीने? 12ने. आपण त्याला जर 12ने भाग दिला तर इथं आपलं भाग जातो 12 36. 36 कमी झाले 42मधून किती होतील? 42मधून 36 गेले 6 उरतात. वरून किती घ्यायचा? 5 घ्यायचा, राईट. त्याच्यानंतर मग 12 पंच 60 करायचे. मग परत किती येतात? 5 येतात, ओके. नंतर किती येतात? 54, ओके. 12 36, 12 चौक 48. 48 6 येतात, 12 चौक 48. 12 पंच 60 आणि तो वरचा शून्य म्हणजे 35,450. 35,450 हा त्याचा काय झाला? मासिक पगार झाला, ओके. मासिक पगार किती झाला त्याचा? 35,450. कन्सेप्ट खूप सोपी आहे. थोडेसे आकडे मी थोडे हाय लेवलचे घेतले. 70% काढले, त्याच्यातून 100% काढायचे म्हणजे त्याचा वार्षिक पगार होतो. वार्षिक पगार नाही पाहिजे, मासिक पगार पाहिजे, म्हणून 12ने भाग द्यायचा. 35,450. व्यवस्थित घ्या. थोडंसं डिफिकल्ट क्वेश्चन आहे, थोडंसं आकडेवारीसाठी थोडा डिफिकल्ट आहे, बाकी असा कठीण नाही आहे, ओके. नेक्स्ट त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा. एक टी व्हीच्या किमतीत सेल टॅक्स दर 9% मिळून त्या टी व्हीची किंमत 13,407 रुपये आहे, तर त्या टी व्हीची छापील किंमत किती? बघा, छापील किंमत म्हणजे काय? सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. छापील किंमत कशाला म्हणायचं? छापील किंमत म्हणजे जिच्यामध्ये कुठलाही टॅक्स नसतो, ती लेबल लावलेली किंमत असते त्या वस्तूवर, बरोबर. त्या वस्तूवर ती स्टिकर किंवा लेबल लावून टाकलेली किंमत असते, त्याला म्हणतात छापील किंमत. आता त्यांनी काय म्हटलं की एक टी व्हीच्या किमतीत सेल टॅक्स दर 9% मिळून टी व्हीची किंमत 13,407 आहे, बरोबर आहे. मग आपण 100% ही किंमत पकडली त्या टी व्हीची, बरोबर आहे. तिच्यामध्ये सेल टॅक्स किती आहे? 9%. मग आपला किती झाला? 109% बरोबर 13,407. 109% बरोबर 13,407, राईट. मग आता या ठिकाणी 109ने आपण याला काय करायचं आहे? भाग द्यायचा आहे. याला 109ने भाग द्यायचा आहे, याला सुद्धा 109ने भाग द्यायचा आहे. याला जर 109ने भाग दिला तर इथे येतो 1%. याला जर 109ने भाग दिला आपण तर इथं भाग कितीच जाईल? मला सांगा. 1चा भाग जाईल. मग 134मधनं आपण 109 जर कमी केले तर 14तून 9 गेले, इथे किती होते? 5. इथं राहतील 25, बरोबर आहे. वरून घेतला आपण 0. मग आता किती भाग जाईल? परत आपला 2नी भाग जाईल, बरोबर आहे. 2 18 आणि 2 1 2. मग कमी किती होतील या ठिकाणी? 10तून 8 गेले 2, 4मधून 1 गेला 3, 32. वरून किती घेणार आपण या ठिकाणी? 0 7, ओके. आता किती भाग जायला पाहिजे आपला? 3ने. 3 9 27, 3 1 3, ठीक आहे. आलं उत्तर 123. 1% बरोबर किती आले? 123. आपल्याला काय विचारलं? छापील किंमत. आपण जी छापील किंमत पकडलेली आहे किंवा लक्षात घेतलेली आहे ती किती घेतलेली आहे? 100%. मग आपल्याला किती करायची या ठिकाणी? आपल्याला करायचे 100%. 100% करायची म्हणजे याला किती गुणायचं? 100ने गुणायचं. मग याला सुद्धा किती गुणायचं? 100ने गुणायचं. मग 1 2 3 वर हे 2 शून्य म्हणजे किती झाले? 12,300. मग 100% छापील किंमत म्हणजे 12,300. मग त्या टी व्हीची किंमत किती राहील? त्या टी व्हीची किंमत राहील 12,300, बरोबर आहे. मग आपलं जे उत्तर आहे ते उत्तर किती राहील? 12,300.
हे त्याचं उत्तर राहील 100%. बरोबर आहे. थोडंसं कॅल्क्युलेशन किंवा आकडेमोडवर लक्ष द्यायचं. मूळ किंमत छापील किंमत 100 पकडायची, तिच्यात 9% सेल टॅक्स आहे म्हणजे 109 झाले. 109 बरोबर आपली किंमत दिलेली आहे, मग 100% बरोबर काढायचं आहे, 109ने भाग द्यायचा आहे. हे आपलं त्या ठिकाणी उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर एका संख्येचे 31%, एका संख्येचे 31% आणि त्याच संख्येच्या 13% यांच्यातील फरक 576 आहे. बरोबर आहे. तर त्या संख्येचे 17% बरोबर किती? बघा, एका संख्येचे 31% आणि त्याच सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याच संख्येच्या 13% यांच्यातील फरक. संख्या एकच आहे, बरोबर आहे. मग पहिली किती आहे? 31%. दुसरी किती आहे? 13%. ओके. संख्या एकच असल्यामुळे यांच्यातील फरक मी काढून घेणार. तो फरक किती येणार? 11तून 3 गेले 8. इथं किती येतील? 18%. मग 18% बरोबर किती आले? 576. एकाच संख्येचे 13% आहे, त्याच संख्येचे 31% आहे, त्यांच्यातील फरक 576 आहे. म्हणून 18 बरोबर 576. 18 1 18. त्याच्यानंतर 18 त्रिक 54, 18 दुनी 36. 1% बरोबर किती आले? 32. आपल्याला किती टक्के करायचे? आपल्याला करायचे 17%. मग याला कितीने गुणायचं? 17ने. मग याला सुद्धा कितीने गुणायचं? 17ने. 17 दुनी 34. किती आले? 3. 17 त्रिक 51. 51 आणि 3 किती झाले? 54. म्हणजे या ठिकाणी किती लिहायचे? 54. 544. मग 17% बरोबर किती येतात? 544. मग या ठिकाणचं या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे 544. मित्रांनो, कन्सेप्ट किंवा संकल्पना ह्या खूप अमेझिंग आणि खूप जबरदस्त आहे. फक्त थोडासा समजून घ्यायचा प्रयत्न करा. पण मी तुम्हाला विश्वास देतो, खात्री देतो की तुम्ही जर माझे प्रश्न किंवा माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो केलं किंवा माझ्याकडनं जर गणित बुद्धिमत्ता शिकलात तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क नक्की तुमच्या या परीक्षेमध्ये मिळतील. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, एका संख्येचे 65% आणि त्याच संख्येच्या 4/5पेक्षा 21ने लहान आहे, तर ती संख्या कोणती? एका संख्येचे 65% आणि त्याच संख्या तीच आली परत, त्या संख्येचे 4/5. आता 4/5 याला टक्केवारीत रूपांतर करायचं असेल तर बघा, इथं आपल्याला किती गुणणं गरजेचं आहे? 4/5ला टक्केवारीत जर रूपांतरित करायचं असेल तर मग याला छेदस्थानी 100 आणि इथं पण 20ने गुणायचं म्हणजे 20 किती होतील? 80. 20 किती होतील? 100. म्हणजे हे किती होतात? 80%. राईट. म्हणजे या अपूर्णांकाला आपण रूपांतरित कशात करायचं आहे? याला करायचं आपण टक्केवारीमध्ये. राईट. म्हणजे ही टक्केवारी आणि ही टक्केवारी दोन्ही कसे झाले? सारखे झाले. तर हे 65% कसे आहेत? पेक्षा 21ने लहान आहेत. मग यांच्यातला परत फरक येतो आपल्याला 80% आणि 65%. यातला फरक म्हणजेच किती दिलेला आहे आपल्याला? 21 दिलेला आहे. यातला फरक किती? 5 आणि 7 मधून 6 गेला 1. म्हणजे किती टक्क्याचा फरक आहे? 15%. 15% बरोबर किती? 21. तर ती संख्या शोधायची. ती संख्या म्हणजे आपण या ठिकाणी कोणती कन्सिडर केलेली आहे? आपण लक्षात घेतलेली आहे 100. मग 3/5 15. या ठिकाणी 3ने भाग दिला. 3/7 21. बरं, 3ने भाग दिला. मग या 5ला परत किती करायचं आपल्याला? 100 करायचं. मग याला कितीने गुणायचं? 20ने. तर याला सुद्धा कितीने गुणायचं? 20ने. मग 20 100. 7 दुनी 14. 140. म्हणजे 100% बरोबर ती जी संख्या आहे ती 140 आहे. म्हणजे आपलं उत्तर जे आहे ते किती राहील? 140. म्हणून ती संख्या बरोबर 140. मित्रांनो, मनापासून जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आणि ट्रिक्स आवडत असतील तर नक्की आपल्या सर्व मित्रांपर्यंत महाराष्ट्रभर नाही देशभर काय करा? प्रसारित करा, शेअर करा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. एका व्यक्तीच्या पगारात प्रथम 50%ची घट झाली. पुन्हा दुसऱ्या महिन्यात त्याच्या पगारात 50%ची वाढ झाली असता त्याचा पगार सुरुवातीच्या पगारापेक्षा किती टक्क्याने कमी पाहिजे? इथं काय पाहिजे? कमी, जास्त किंवा कमी, कमी किंवा जास्त हे आपल्याला सांगायचं आहे.
या प्रश्नासाठी आपल्याला काय करायचं, बेसिक संकल्पना वापरायची. पहिले पगार काय झाली, घट झाली 50%. पुन्हा दुसऱ्या महिन्यात पगारात काय झाली, वाढ झाली. किती टक्के, 50%. मग इथं सूत्र आहे बघा, प्लस वजा प्लस मायनस ए, ठीक आहे, प्लस मायनस बी प्लस मायनस ए बी %. या सूत्राचा वापर या ठिकाणी करावा लागतो. मग वजा गुणिले अधिक काय, तो वजा 50 गुणिले 50 म्हणजे किती याला 2500. छेद किती घ्यायचे, 100. हे 2 शून्य काय झाले, कॅन्सल. मग इथं वजा, इथं किती येईल, उत्तर 0. मग उत्तर किती येईल, 25. म्हणजे या ठिकाणी 25% कमी, 25% कमी. त्याचा पगार सुरुवातीच्या पगारापेक्षा 25%ने कमी असेल. आपल्याला काय विचारलं, किती टक्क्याने कमी किंवा जास्त आहे, तर तो त्यांचा पगार 25%ने कमी असेल. ठीक आहे. साध्या गोष्टीने आपण लक्षात घेतलं की समजा सुरुवातीचा पगार 100 आहे, बरोबर आहे. पहिले 50% काय केले त्यांनी, कमी केले. मग 100चे 50% कमी केल्यानंतर पगार 50 येईल. आता काय म्हणतो, 50%चे 50% वाढ करायची. इथं 50% त्यांनी काय केले, वाढवले. तर 50चे 50% म्हणजे 25, म्हणजे 50 + 25 झाली 75. म्हणजे आता पगार किती आहे, 75. मग सुरुवातीपेक्षा पगार किती आहे, 25ने कमी आहे. म्हणून उत्तर काय येईल, 25%ने सुरुवातीपेक्षा पगार कमी आहे. सुरुवातीपेक्षा पगार 25%ने कमी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, एका संख्येत 25%ने वाढ आणि त्याच संख्येचे 30%ने घट यांच्यातील फरक किती आहे, 22 आहे. तर मूळ संख्या कोणती. 30%ची घट यांच्यातील फरक 22 आहे, तर मूळ संख्या कोणती. बघा, ती मूळ संख्या किती घ्यायची, 100. या 100च्या 25% वाढ म्हणजे किती झाले, 125, बरोबर. त्याच संख्येचे 30% घट, 30% घट म्हणजे किती झाले, 70%. यांच्यातील फरक किती सांगितलं आहे, 22. ठीक आहे. 125 70मध्ये फरक किती येतो, 55चा येतो, बरोबर आहे. मग 55% बरोबर किती घ्यायचे, 22. आपण किती घेतलेले आहे, 100%. मग आपल्याला 11 × 5 = 55 आणि 11 × 2 = 22. 5चे किती करायचे आपल्याला, 100. मग कितीने गुणायचं, 20ने. 2ला सुद्धा कितीने गुणायचं, 20ने. 2 × 2 = 4. म्हणजे 100% बरोबर किती करायचे, 40. उत्तर किती यायला पाहिजे, 40. याचं जे उत्तर आहे ते आहे 40. मूळ संख्या 100, तिच्यात 25%ची वाढ म्हणजे 125, त्याच्यात 30%ची घट म्हणजे 70. या पद्धतीनं ती संख्या आपल्याला मिळाली, राईट. त्यानंतर पुढचा प्रश्न, बघा. मिस्टर रॉय 44,620 रुपये दीपावलीच्या खरेदीकरिता खर्च करतात, बरोबर आहे. त्यामध्ये LED TV करिता 32,764 रुपये खर्च करतो आणि एकूण रकमेच्या 32% रक्कम त्याच्याजवळ रोख स्वरूपात आहे. तर त्याच्याजवळ एकत्रित एकूण किती रक्कम सुरुवातीला असेल. सुरुवातीला त्याची जी काही रक्कम असेल ती किती असेल, 100%, बरोबर आहे. आता सध्या त्यांनी ही एक अमाऊंट खर्च केली, ही एक दुसरी अमाऊंट त्यांनी खर्च केली, बरोबर आहे. 2 अमाऊंट त्यांनी खर्च केल्या. एकूण रकमेच्या 32% रक्कम त्याच्याजवळ आहे. मग जर 32% आता आहे तर खर्च किती केले असतील त्यांनी, 100%मधून 32% जर वजा केले तर 10तून 2 गेले 8. इथं राहिला 9तून 3 गेले 6. मग यांनी काय केलं, 68% काय केले, खर्च केले, बरोबर आहे. मग 68% खर्च केले म्हणजे कोणते केले, तर 44,620 आणि 32,764 हे त्याने काय केले, खर्च केले. मग याला काय करायचं, बेरीज करायचं. 6 × 2 = 8, 7 × 6 = 13, 4 × 2 = 6 × 1 = 7, 4 × 3 = 7. 77,384 यांनी काय केले, खर्च केले. म्हणजे या 68 बरोबर 77,384 जर आपण घेतले तर आपल्याला पुढे याची किंमत काढायची आहे 1ची, 1% बरोबर. मग इथं आपण काय करायचं, 68नी भाग द्यायचा. दिला इथं 68नी भाग. मग इथं जर आपण 68नी भाग दिला या ठिकाणी तर भाग किती झाला, 1चा.
77मधनं आपण 68 जर कमी केले तर खाली किती उरतील 9 उरतील, बरोबर आहे. वरून किती घ्यायचे 3, मग परत कितीने भाग द्यायचा आपला, परत 1ने भाग द्यायचा 1, बरोबर आहे. मग 68 परत कमी करायचे, 13तून 8 कमी केले 5, 8मधून 6 गेले 2, 25, परत किती घ्यायचे 8, ठीक आहे. आता कितीने भाग द्यायचा आपण 3ने, राईट. कितीने 3, 3 8 24, 3 7 18, 18 आणि 1 19, मग 8मधून 4 गेले 4, 15तून 9 गेले, 15तून 9 गेले म्हणजे किती 6, आणि वरून किती घ्यायचा परत मग राहिलेला आपला जो काही आहे तो 4. आता कितीने भाग द्यायचा आपण, आता भाग द्यायचा 8ने, मग 8 8 64, 8 6 48, 48 आणि ते 6, 48 आणि 6 54, ओके. म्हणजे 1 बरोबर किती आले आपले 11 38. मग आपल्याला 1चे किती करायचे आहेत 100% करायचे. मग कितीने गुणायचं या ठिकाणी आपण 100ने गुणायचं. मग यालासुद्धा कितीने गुणायचं 100ने गुणायचं. मग 100% बरोबर किती येतील, तर 100% बरोबर येतील एवढे. मग 1,13,800, 1,13,800. तर सुरुवातीला त्या व्यक्तीकडे असतील 1,13,800. म्हणून उत्तर किती येणार आहे, उत्तर येणार आहे 1,13,800, राईट. थोडंसं जे काही सिम्प्लिफिकेशन आहे तुम्ही प्रॉपर पद्धतीने करा. तुम्ही प्रॉपर पद्धतीने केल्यानंतर तुम्हाला ते सहज सोपं जाईल, राईट. या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर आपण काढून देतो आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पेट्रोलच्या किमतीत 25%ने काय झाली, पेट्रोलच्या किमतीत 25%ने वाढ झाली. तर कार मालक पेट्रोलच्या वापरामध्ये किती टक्के घट करावी लागेल जेणेकरून पेट्रोलच्या खर्चामध्ये वाढ करायची नाही. त्याला पेट्रोलच्या खर्चात कोणत्या प्रकारची वाढ करायची नाही. आणि साधी गोष्ट आहे, किंमतमध्ये जर त्याच्या वाढ झाली असेल आणि त्याला एक्सपेंडिचर जर स्थिर ठेवायचा असेल तर त्याला क्वांटिटी जी आहे ती काय करावी लागेल, घट करावी लागेल. एक्सपेंडिचर काय करायचं आहे, स्थिर ठेवायचं आहे. तर एकात वाढ झाली दुसऱ्यात घट करावी लागेल, एकात घट झाली दुसऱ्यात वाढ करावी लागेल. अशा कंडिशनसाठी कन्सेप्ट आहे 25%नी वाढ झाली ते वर लिहायची अंशस्थानी. त्याच्यानंतर कार मालकाला काय करायचं, तर वाढ झाली म्हणून 100 अधिक 25, 125 गुणिले 100, 25 5 काय करायचे 125, 5 दुनी 10. म्हणजेच त्याला त्याच्या नगसंख्येत त्याच्या वापरामध्ये किती टक्क्याची घट करावी लागेल, तर त्याला 20%ची काय करावी लागेल, त्याला घट करावी लागेल. किती टक्क्याची, 20%ची घट करावी लागेल. हा बेसिक संकल्पना आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 11 नंबरचा. एका माणसाच्या कामाच्या तासात, राईट, एका माणसाच्या कामाच्या तासात 20% वाढ करण्यात आली आणि त्याच्या प्रति तासामधच्या वेतनातसुद्धा 15% वाढ करण्यात आली. तर त्याचा दैनिक मिळकतीत किती टक्क्याची वाढ झाली. बघा, कामाच्या तासात पण वाढ झाली आणि वेतनातसुद्धा काय झाली, त्याच्या वाढ झाली. तर यासाठी हाच फॉर्म्युला परत वापरायचा आहे. पहिले वाढ झाली 20%, राईट. नंतर परतसुद्धा काय झाली, वाढ झाली 15%. दोघांची बेरीज येईल, दोघांची चिन्ह बेरीज येईल, 15 दुनी 30 म्हणजे किती झाले 300. 300 भागीला किती करायचे 100, 2 शून्य कॅन्सल. इथं किती होतील 35, 35 मध्ये किती 3 म्हणजेच किती होतील 38. एकूण त्याच्या पगारात किती टक्क्याची वाढ झाली, एकूण त्याच्या पगारात होईल 38%ची वाढ. अतिशय सोपा प्रश्न आहे. या संकल्पनेनुसार आपण त्याला सोडवू शकतो, राईट. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा. एका वस्तूच्या किमतीत 10%ने घट केली तर त्या वस्तूच्या किमतीत 30% वाढ होते, तर उत्पन्नात काय परिणाम दिसून येईल. बघा, हे परिणाम दिसून येण्यासाठी पण आपल्याला तीच संकल्पना वापरणं आवश्यक आहे. कोणती संकल्पना, जी आपण पाहिले. किमतीत किती टक्क्याची घट झाली, 10%ची घट झाली, तर त्या वस्तूच्या किमतीत 30%ची वाढ होते. म्हणजे -10 अधिक 30, बरोबर आहे. याचा गुणाकार केला अधिक वजा वजा 30 गुणिले 10 म्हणजे 300. छेद किती घ्यायचे 100, 2 शून्य कॅन्सल. इथं येतील 20, 20 वजा किती 3 म्हणजेच किती 17, तर 17%. तर उत्पन्नात काय परिणाम दिसून येईल, तर उत्पन्नात अधिक चिन्ह आहे याचं म्हणजे वाढेल. 17%ची वाढ दिसून येईल, 17%ची वाढ दिसून येईल उत्पन्नात. हे त्याचं काय राहील, उत्तर राहील. उत्पन्नात 17%ची वाढ त्या ठिकाणी त्या व्यक्तीला दिसेल. पुढचा प्रश्न बघा,
एका अपूर्णांकाच्या अंशामध्ये 15% वाढ केली. अपूर्णांक असा असतो x/y, बरोबर आहे. अपूर्णांकाच्या अंशामध्ये वाढ केली 15%, म्हणजेच काय करायचे 115% एक्सच्या, राईट. त्याच अपूर्णांकाच्या छेदामध्ये घट केली 8%ची, म्हणजेच किती 92% वायच्या. तर त्या अपूर्णांकाची किंमत होते 15/16. ठीक आहे, अपूर्णांकाची किंमत किती झाली 15/16. तर मूळ अपूर्णांक सांगा. बघा ही टक्केवारी कॅन्सल. 23 पाची आणि 23 चौक यासाठी पाढेपाठ पाहिजे मित्रांनो. 5x छेद किती 4y बरोबर किती 15/16. नंतर आपल्याला x/y पाहिजे बरोबर. मग या ठिकाणी 15 काय करायचे 16 गुणिले हा 4 किती घ्यायचा 5. हा जो अपूर्णांक आहे हा बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जेव्हा जाईल तेव्हा त्याचा काय होईल पूर्ण व्यस्त होईल. म्हणजे 5/4चा 4/5. 5 5 5 15 4 चौक 16 4 1 4. म्हणजेच हा जो अपूर्णांक आहे x/y तो किती येतो 3/4. मग आपलं उत्तर जे आहे ते किती येतं 3/4. तर तो मूळ अपूर्णांक राहील 3/4. मूळ अपूर्णांक किती असेल 3/4. प्रश्न जर तुम्हाला लवकर समजत नसेल तर तुम्ही परत व्हिडिओ काय करू शकता म्हणजे रिपीट करू शकता, बघू शकता. खूप जबरदस्त संकल्पना आहे सध्याच्या काळामध्ये डिजिटलमध्ये की आपण एक प्रश्न परत किती वेळा पाहू शकतो. ठीक आहे. पण या चॅनलवर तुम्हाला अमेझिंग ट्रिक्स मिळतील की ज्या ट्रिक्स तुम्हाला इथं कुठंच कोणत्या ठिकाणी भेटणार नाही एवढा मात्र माझ्याकडे विश्वास आहे. म्हणून आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा वेळ खर्च होणार नाही आणि गणित बुद्धिमत्तामधले मार्क जास्तीत जास्त पैकीच्या पैकी मिळतील यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत काय करा शेअर करा. बघा एका गावची लोकसंख्या जी आहे ती आपल्याकडे दिलेली आहे. ठीक आहे. 1,76,400. तर लोकसंख्या वाढीचा दर 5% असेल तर 2 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती असेल. 2 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या. बघा या ठिकाणी खूप जबरदस्त संकल्पना आहे. लोकसंख्या ही दरवर्षी मोजल्या जाते आणि मागच्या वर्षी तुलनेत पुढच्या वर्षी लोकसंख्या वाढली कमी झाली काय झालं हे चेक केलं जातं. मग जर आपल्याला 2 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या काढायची असेल, कधीची काढायची आहे पूर्वीची काढायची आहे, राईट. पूर्वीची जर काढायची असेल तर या ठिकाणी जो काही प्रश्न दिलेला आहे अंक दिलेला आहे 1,76,000 तो लिहून घ्यायचा. लिहिला. नंतर पूर्वीची काढायची म्हणून काय करायचं वर 100 घ्यायचे बरोबर. लोकसंख्या वाढीचा दर दिलेला आहे. लोकसंख्या वाढीचा दर किती आहे 5 वर्ष. म्हणून इथं किती करायचे 105 करायचे. किती वर्षापूर्वीचे 2 वर्षापूर्वीची. म्हणून आपण परत गुणाकार घेणार आणि परत 105 असे लिहिणार. समजलं. या ठिकाणी मागच्या वर्षी तुलनेत पुढच्या वर्षी काय झालं असा जर बेस असेल तर त्या ठिकाणी ही संकल्पना आपल्याला वापरता येते. आपल्याला 2 वर्षापूर्वीची काढायची असेल तर 100 अंशाच्या ठिकाणी घ्यायचे. वाढीचा दर असेल म्हणून वाढ केली, घटीचा दर असेल तर घट केला असतं. याला आपण संक्षिप्त करायचं. संक्षिप्त केलं आपण तर आपलं उत्तर मिळून जाईल. बघा 5 2 10 5 1 5. परत आपण भाग देऊ 5 2 10 0. नंतर आपण भाग देऊ इथं परत 5 2 10 5 1 5. परत 5 2 10. बघा 21ने जर आपण याला भाग दिला तर इथं 21 1 21. आता इथं 21ने भाग द्यायचा असेल तर कितीचा भाग कटेल आपला. या ठिकाणी भाग कटेल 21 गुणिले 7चा जर भाग दिला आपण तर किती होईल 8चा जर दिला तर 8 1 8 8 2 16 168. आणि 21ला जर 9ने भाग दिला आपण तर 9 1 9 9 2 18 189 जास्त होतील. मग 176मधनं आपल्याला किती कमी करायचे 168. 16तून 8 गेले 8 इथं राहिले 6 बरोबर 0 0 म्हणजे किती आले 8. मग भाग कितीचा गेला आपला 8चा गेला. नंतर पुढे किती येतील 4. मग 21 चौक परत किती होतील 84. 4 1 4 4 2 8 म्हणजे या ठिकाणी 0. 21चा भाग कटला आपला या ठिकाणी 84 आले. हे 2 0 ॲज इट इज. परत इथं 21 1 21 21 4 किती 84 म्हणजे 4 आले बरोबर आहे. मग या ठिकाणी 4 ते 2 0 गुणिले 2 आणि 2 किती 4 त्याच्यावर ते 2 0 म्हणजे 4 चौक किती 16 1 2 3 आणि 4. म्हणून 2 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती असेल 1,60,000. 2 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या असेल 1,60,000. बघा थोडेसे अंक कॅल्क्युलेशनसाठी मी थोडेसे चांगले घेतले की लवकर आपला कन्सेप्ट क्लिअर होईल. पण कन्सेप्ट काय आहे त्या पद्धतीने लक्षात घ्या. पूर्वीची लोकसंख्या काढायची होती म्हणून 100 भागिले 105. परत 2 वर्षाची काढायची म्हणून 2 वेळा गुणाकार. ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न बघा. एका यंत्रसामग्रीच्या घसाऱ्याचा दर दर दिलेला आहे 10%. जर त्या यंत्राची वर्तमान किंमत 1,62,000 असेल तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती. बघा हाही प्रश्न त्याच पद्धतीचा आहे बरोबर आहे. त्याच संकल्पनेवर आधारित आहे. नंतरची काढायची आहे बरोबर आहे. 1,62,000 आपल्याला दिलेले आहे.
बरोबर आहे. नंतरचे काढायचे म्हणजे या ठिकाणी काय करायचं, घसारा आहे, घसारा काय होतो, कमी होतो असतो, 90/100, 100 खाली घ्यायचे. नंतरच्या ह्याच्यामध्ये 100 कुठे घ्यायचे असतात, खाली घ्यायचे असतात. बघा हे 2 शून्य, हे 2 शून्य, नंतर हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कॅन्सल करायचे. मग 162 हा 1 शून्य गुणिले 9 9 किती 81, यांचा गुणाकार करायचा. 162 गुणिले किती करायचे 81, 1 2 1 6 1 1 8 2 16, 8 6 48 49, 8 1 8 8 4 12, 2 6 6 12, 9 1 10 1 11, 2 2 1 3, म्हणजे किती आले, याचं उत्तर येतं 1 3 1 2 2 आणि हा शून्य. मग किती होईल, 1,31,000. 1,31,000 ही त्याची किंमत असेल 2 वर्षानंतरची. हे आपलं काय आहे, उत्तर आहे. बघा या टॉपिकवर, या टेक्निकवर, या कन्सेप्टवर तुम्ही लोकसंख्या, घसारा, उत्पन्नाची वाढ, त्याच्यानंतर तुमच्या खात्यात टाकत राहाल तुम्ही पैसे किंवा काढत असाल त्याचं, या n नंबर्स ऑफ गोष्टीची संकल्पना आपण या टॉपिकला, या कन्सेप्टनुसार सॉल्व करू शकतो, उत्तर देऊ शकतो. खूप जबरदस्त ट्रिक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, यापर्यंत आपण आलो आहे. ठीक आहे, असे अमेझिंग 15 प्रश्न होते. यामध्ये आपला बेसिक जो काही शेकडीवरचा पाठ आहे तो कव्हर झालेला आहे. सो थँक्यू.